हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण वन पीस ड्रेसची कटिंग बघणार आहोत. तर हे बघा, इथे मी असं ड्राफ्टिंग करून घेतली आहे. हे आपले ब्लाऊजचे सॉरी ड्रेसचे माप आहे. तर हे बघा, व्ही नेक असणार आहे फ्रंट आपला. आपण वन टक्स शिवणार आहे. त्यानंतर बाहीला पफ असणार आहे. वन टक्स आपलं वरचा योक पार्टला वन टक्स आपण शिवणार आहे. त्यानंतर हे बघा, 2 लेयरमध्ये कट करणार आहे. वरचा लेयर थोडा मोठा आणि खालचा थोडा छोटा. तर त्याला छोटे-छोटे प्लेट्स असणार आहे बघा, अशा पद्धतीनं. हे बघा, त्यानंतर बॅक पार्ट असणार आहे. बॅक पार्टला देखील सेम त्याच पद्धतीने बॅक पार्ट आपला थोडासा पॅक नेकमध्ये आहे, म्हणजे जास्त डीप नाही आहे. तर फ्रंट आपला डीप आहे म्हणजे व्ही. तर हे बघा, वन पीस ड्रेस आहे. तर शोल्डर आपले 14.5 आहे. फुल उंची 49 आहे. छाती 34 आहे. कमर 29.5 आहे. पुढचा गळा 7 आहे. मागचा गळा 2च इंचाचा आहे. शोल्डर टू अपेक्स आपले 9.5 आहे आणि अपेक्स टू अपेक्स 7.5 आहे. बाहीची उंची 11 आहे. 11 इंचाची घेणार आहे आपण, त्याच्यावर दंडघेर 11 आहे. तर हे बघा, त्यानंतर आतमधले देखील मापं घेतले. 8 इंचावर 12 आहे आणि 5 इंचावर 13 आहे दंडगीर. तर तयार शोल्डर आपलं 3 इंचाचं आहे. तर योक पार्ट म्हणजे आपली जी वरची उंची आहे, हे बघा, ही उंची आहे, याला योक पार्ट बोलतात. तर त्याची उंची आपली 15.5 आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी एवढं ड्राफ्टिंग करून घेतलं आहे. तर आपण यावर कटिंग करणार आहोत. तुम्हाला मी ड्रेस दाखवते का कशा प्रकारचा आपण ड्रेस स्टिच करणार आहे. तर हे बघा, तुम्हाला हा फोटो दिसतच असेल. तर हे बघा, व्ही नेक असणार आहे. तर हे बघा, 2 लेयरमध्ये खाली एक छोटा लेयर आहे आणि वरती मोठा लेयर आहे. सेम आपण ह्याच पद्धतीने ड्रेस कट करणार आहोत. तर हे बघा, व्ही नेक असणार आहे अशा पद्धतीने. स्लीव आपल्या पफ आहे, म्हणजे तुम्हाला खाली इलास्टिक लावायचं तुम्ही लावू शकता, पण मी पफ स्लीव घेतले आहे. अशा पद्धतीने आपला ड्रेस असणार आहे. तर या पद्धतीने आपण ड्रेसची कटिंग बघणार आहोत. तर हे बघा, हे मी कापड घेतलं आहे. हे कॉटनचं कापड आहे. 5 मीटर कापड आहे. हे बघा, कॉटन आहे. आपल्याला अस्तर देखील लागणार आहे योक पार्टसाठी. तर आपण 80 सेंटीमीटर किंवा 1 मीटर तुम्ही अस्तर घेऊ शकता. योक पार्टसाठी फक्त बाहीला नाही घेणार आहे आपण. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व ड्राफ्टिंग करून घेतली आहे. आपण अगोदर फ्रंट पार्ट आता ड्राफ्ट करू, कारण ब्लाऊजला आपण बॅक करतो, पण आता ड्रेससाठी अगोदर फ्रंट पार्ट ड्राफ्ट करून घेणार आहे. तर त्यासाठी हे बघा, मी अगोदर शोल्डरची लाईन, शोल्डर लाईनसाठी वरतून एक सरळ लाईन, स्ट्रेट लाईन करून घेतली. त्यानंतर शोल्डर टाकणार आहे. शोल्डर आपले 14.5 आहे. 14.5चा अर्ध किती होतं, तर 7.25 इथं मी मार्किंग करते आहे बघा, अशा पद्धतीने 7.25. तर 7.25 वर आपल्याला मार्किंग करायची. इथून मी 7.25 एक मार्किंग करते फोल्ड साईडकडून. त्यानंतर आपल्याला 2.5 इंच देखील फोल्ड साईडकडून एक मार्किंग करायची गळा रुंदीची. तर हे बघा, जिथून आपण शोल्डरचं मार्किंग केलं आहे तिथून आपल्याला 1 इंच डाऊन जायचं आहे. हे 1 इंच डाऊन आणि 2.5 इंच हे कंपल्सरी सर्वांसाठी हे मार्किंग सेम असणार आहे. याच्यात काही बदल नाही. तुमची छातीचं म्हणजे छातीचे माप कोणतं पण असू द्या, तुम्हाला सेम याच पद्धतीने 1 इंच डाऊन आणि 2.5 इंच हे सेम असणार आहे. तर हे बघा, आता इथून आपल्याला चेस्ट लाईनसाठी आर्म होलचं मार्किंग करावं लागणार आहे, म्हणजे मोंढ्याचं. त्यासाठी आपल्याला चार्ट बघावं लागणार आहे. आता पुढचा आपला व्ही नेक आहे. तर हे बघा, फ्रंट आहे आपला, मी लिहून ठेवते असं. तर आता व्ही नेक आहे, त्यामुळे आपला पॅक नेकमध्येच जाईल, कारण व्ही आपला जास्त डीप नसतो. तर हे बघा, तर पॅक नेक फॉर्म्युला बघायचा आहे. आपली छाती 34 आहे, तर 34 कोणत्या लाईनमध्ये येतं आहे, दुसऱ्या लाईनमध्ये येतं आहे. तर 34/6 करायचं आहे. तर इथे मी कॅल्सीवर करून घेते आहे. हे बघा, दुसऱ्या लाईनमध्ये येतं आहे. हे बघा, 34/6 प्लस 1 इंच करायचं आहे त्याच्यात. तर हे बघा, 6.5च्या वरती 6.6 म्हणजे 6.5च्या वरती एक लाईन असं येते. मी परत पुन्हा एकदा करून दाखवते तुम्हाला. 34/6 प्लस 1 इंच बरोबर 6.5 म्हणजे 6.5च्या वरती एक लाईन. तर हे बघा, आता आपण इथून जिथून डाऊन गेलो आहे तिथून आपल्याला मार्किंग करायची.
इथून मी मार्किंग करते 6.5च्या वरती एक लाईन. हे बघा इथं 6.5च्या वरती एक लाईन मार्किंग करून घेतली आहे. त्यानंतर आपण आता सरळ लाईन ओढून घेऊ. अशा पद्धतीने मी इथे सरळ लाईन ओढून घेतली. हे बघा आता आपलं हे म्हणजे कुर्तीच म्हणजे ड्रेस आहे. ड्रेस आपला ब्लाऊज इतका फिटिंग नसतो, त्याला आपल्याला लुझिंग द्यावाच लागते, कारण एकदम फिटिंग घातलं तर ते चांगलं पण नाही वाटत. तर त्यासाठी ड्रेसमध्ये लुझिंग द्यावं लागते. आता लुझिंग किती द्यायची आहे, तुम्ही आता 3 इंचापासून ते 6 इंचापर्यंत लुझिंग देऊ शकता. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही 3 द्या, फक्त 3च्या खाली देऊ नका. मी आता इथं 4 इंच लुझिंग देते. आता माझी चेस्ट 34 आहे, त्याच्यामध्ये 4 इंच प्लस करते. इथं 38 आले. 38ला 4ने डिव्हाइड करायचं आहे भागिले 4, सॉरी 6 झालं इथे. तर हे बघा 34 अधिक 4 भागिले 4 करायचे. तर हे बघा 9.5 आले. तर लुझिंग कंपल्सरी द्यायची, कारण ड्रेस आहे आपल्याला लुझिंग ही द्यावाच लागते. आणि ड्रेस आपण एवढे फिटिंगमध्ये घालत नाही. तर पुढे शिलाई मार्जिन देते मी 1.5 इंच. तर तुम्ही 3 इंचापासून ते 6 इंचापर्यंत लुझिंग देऊ शकता. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही लुझिंग देऊ शकता. आता हे बघा आता आपलं एवढं मार्किंग झाले. तर आपल्याला इथे शोल्डर मायनस करावं लागणार आहे. तर त्यासाठी मी हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवून घेतला आहे. तर इथून देखील खाली टेप ठेवून घेतला आहे. 6.5च्या वरती एक लाईन एवढं आपलं शोल्डर मायनस केलं आहे मी. तर हे बघा तिथून असे सरळ लाईन ओढून घेतली, त्या सरळ लाईनचं सेंटर काढून घेतलं आहे. हे बघा अशा पद्धतीने सरळ लाईनचा सेंटर काढून घ्यायचं आहे. तरी इथून आपल्याला क्रॉसमध्ये मार्किंग करायची, त्यासाठी चार्ट बघावं लागेल. तर हे बघा इथून बॅकला आपल्याला 1 इंच, फ्रंटला 0.75. तर अशी मार्किंग करावं लागणार आहे. हे बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये मार्किंगचा चार्ट आहे हा. आता इथून मी 1 इंच फ्रंट आहे त्यामुळे पाऊण इंच मार्किंग करते, म्हणजे 0.75. इथून 2 लाईन इतका आतमध्ये यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. आता आपण हे तिरपं जोडून घेऊ. आता तुम्ही म्हणशाल का शोल्डर मायनस कसं केलं, तर आपल्याला जे ब्लाऊजमध्ये चार्ट आहे तेच चार्ट बघून शोल्डर मायनस करायचं आहे. इथं आता फ्रंटचा आपला व्ही नेक आहे, तर व्ही नेक कुठं आहे आणि आपल्या गळ्याचा डीप किती आहे 7 इंच, तर ते बघून आपल्याला तिथं शोल्डर मायनस करायचं आहे. सेम ती ब्लाऊजची जी पद्धत आहे शोल्डर मायनस करायची, तीच ड्रेसची देखील आहे. सेम त्याच पद्धतीने शोल्डर मायनस करायचे. तर माझं इथं तयार शोल्डरमधून 1.25 इंच शोल्डर मायनस झालं होतं, कारण व्ही नेकला जास्त मायनस होत नाही. त्यामुळे ते मायनस करून माझं खाली डिवाईड केलं, तर 6.5 वर इथं मी मार्किंग केली ह्या शोल्डर लाईनला. तर तुम्ही देखील तो चार्ट बघूनच तुम्हाला मायनस करायचं आहे. तर हे बघा आता ही तिरपं घेतलं आहे मायनस केलेलं शोल्डर, ते 2.5 इंचाची मार्किंग, तिथलं मी असं सेंटर काढून घेते. हे बघा अशा पद्धतीने सेंटरवर एक मार्किंग करायची. आता इथून आपण हे बघा असा टेप असा ठेवणार आहे आणि इथून आपल्याला मार्किंग करायची. आता पुढचा गळा आपला 7 इंचाचा आहे. तर हे बघा इथे मी 7 इंच मार्किंग करते. हे बघा त्यानंतर शोल्डर टू अपेक्स आपलं 9.5 आहे, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 10 इंचावर मार्किंग करायची आपल्याला. हे बघा 10 इंचावर मार्किंग केली, 9.5 ते प्लस अर्धा इंच 10. तर आता पुढे बघा उंची घ्यायची आपल्याला. उंचीमध्ये मी 1 इंच प्लस करते, कारण ही काय ब्लाऊज नाही आहे उंची कमी जास्त व्हायला, आणि एवढी काही होत पण नाही, कारण ड्रेस आहे त्यामुळे काही वाटत नाही. त्यामुळे 1 इंच प्लस केलं. आपण ब्लाऊजला 1.5 इंच प्लस करतो उंचीमध्ये. तर हे बघा आता सरळ लाईन ओढून घेते अशा प्रकारे. इथून देखील सरळ लाईन ओढून घेते मी गळ्याच्या मार्किंगपासून. हे बघ अगोदर आपल्याला इथे काय करायचं आहे, व्ही नेक आहे त्यामुळे मी इथं 1.25 इंच वरती मार्किंग करते. आपला गळा 7 इंचावर मार्किंग केलं, पण त्याच्यावरती 1.25 इंचावर मार्किंग करते, कारण व्ही नेक आहे. बघा मी तुम्हाला दाखवते. तर अगोदर इथं शोल्डर मायनस करून घेते. इथं जेवढं मायनस झालं आहे
तेवढंच आपल्याला फोल्ड बाजूकडून देखील मायनस करायचं आहे बघा इकडनं. सेम त्याच पद्धतीने. तर मी इथं सरळ लाईन ओढून घेते. त्यानंतर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं. आपलं रेडी शोल्डर 3 इंच आहे, मी 4 इंच मार्किंग करते. शिलाई मार्जिन घेतली 1 इंच. त्यानंतर हे बघा इथं किती आलं आहे, 2.5 इंच. तर खाली देखील आपण चेस्ट लाईनवर 2.5 इंच घेणार आहे, सॉरी गळ्याच्या लाईनवर. तर असा बॉक्स बनवून घेते मी. त्यानंतर हे बघा असा व्ही आकार देऊन घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने मी शेप देऊन घेते, म्हणजे अशी तिरपी लाईन जोडून. तर हे बघा आता जेव्हा आपण गळा स्टिच करू, या गळ्याच्या अर्धा इंचाने असं मार्किंग करून तुम्हाला दाखवते का पूर्ण गळा आपला जेवढं मार्किंग आहे आपलं 7 इंचावर तिथंच जाणार आहे. त्यामुळे वरती मी पाऊण इंच एक्स्ट्रा घेतले. तर हे बघा पूर्ण अर्धा इंच इथं मार्किंग करून घेते. जेव्हा गळा स्टिच होईल तेव्हा तो पूर्ण 7 इंचावर जाईल. तर हे बघा अशा पद्धतीने आता जी मार्जिन घेतले त्याच्यावर देखील अशी लाईन ओढून घेते तिरपी. आता हे बघा तुम्ही बघू शकता. तर बघा इथं आपलं जे अगोदरचं मार्किंग आणि नंतरचं मार्किंग हे बघा दिसलं. तर आपलं जेव्हा गळा स्टिच होईल तेव्हा तो खाली जाईल, म्हणजे तो बरोबर आपल्या जेव्हा 7 इंच आहे तो 7 इंचावर तयार होईल. त्यामुळे व्ही नेकला असंच करावं लागतं आपल्याला, कारण जेव्हा तो स्टिच होतो तेव्हा तो वाढतो. त्यासाठी आपल्याला सेम हीच पद्धत करावं लागते. तरी व्ही नेकला तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने करायचं आहे. आता अपेक्स टू अपेक्सचं इथं मार्किंग करायचं आहे. अपेक्स टू अपेक्स आपला 7.5 आहे, तर 7.5चं निम्म होतं 4.25. तर इथं मी 4.25 मार्किंग करून घेते. हे बघा अशा पद्धतीने अपेक्स टू अपेक्सच्या मार्किंगवर 4.25 मार्किंग करायचं आहे. आता तिथून आपल्याला कमरच्या लाईनवर अर्धा इंच कमी करायचं आहे. आता वरती 4.25 घेतलं तर खाली मी 3.25 घेते. ते बघा अशा पद्धतीने आता ही शोल्डर टू अपेक्सच्या मार्किंगला ही लाईन जोडून घेऊ आपण. आता बघा आपल्याला इथं टक्स द्यावा लागणार आहे. तर हे बघा कुर्तीमधले टक्स वेगळे असतात. तर अगोदर इथं 2 लाईन इतकं मायनस करून घेऊ आपण. हे बघा मोंड्याच्या साईडने मी 2 लाईन इतकं असं मार्किंग करून अशी तिरपी लाईन जोडून घेतली. हे बघा कारण आपले शोल्डर सरळ नसतात, थोडे तिरपे असतात त्यामुळे. तर हे बघा आता ब्लाऊजचे चार्ट वेगळे असतात टक्सचे आणि कुर्तीचे वेगळे असतात. तर हे बघा आपल्याला इथं कुर्तीच्या चार्टनुसार आपल्याला इथं टक्सची मार्किंग करायची. इथे मी चार्ट दाखवते कुर्तीचे. तर हे बघा आपली चेस्ट 38 आहे, सॉरी 34 आहे. तर आपल्याला हे बघा वरती दुसऱ्या लाईनमध्ये 2 इंच, तर वेस्टचा टक्स 2 इंच, कमरचा टक्स 2 इंच आणि आर्महोलचा टक्स 1 इंच असं घ्यायचं आहे. कारण ब्लाऊजचे मापं वेगळे असतात आणि कुर्तीचे मापं वेगळे असतात त्यासाठी. तर हे बघा इथे मी 2 इंच मार्किंग करून घेतले टक्ससाठी. आता ती लाईन आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायची शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला. हे बघा आता आपल्याला इथं प्रिन्सेस कटचं म्हणजे 1 टक्स शिवणार आहे, पण प्रिन्सेस कटचा खालून शेप द्यावा लागणार आहे. तर हे बघा इथं अगोदर ह्याच लाईनचा सेंटर काढून घेते मी, तिरप्या लाईनचा. तर हे बघा सेंटर काढायचं आहे. सेंटरवर एक मार्किंग करायचं आहे. त्या सेंटरपासून वरती पुन्हा टेप ठेवून एक मार्किंग करायचं आहे. बघा अशा पद्धतीने पुन्हा सेंटर काढून एक मार्किंग करायचं आहे, कारण ह्या लाईनवर आपल्याला 3 मार्किंग करायचे. तर आता खाली देखील मी सेम त्याच पद्धतीने टेप ठेवून घेते, मार्किंग करून घेते. आता खालच्या मार्किंगपासून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे खालच्या मार्किंगपासून, आणि मधल्या मार्किंगपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. ते इथं 2 लाईन इतकं, आणि वरच्या लाईनपासून काहीच नाही जायचं. तर हे बघा असं तिरपं जोडून घेते मी. असं पट्टी ठेवून आपल्याला तिरपं जोडून घ्यायचं आहे. ब्लाऊजला जसं करतो ना सेम त्याच पद्धतीनं करायचं आहे, पण थोडे थोडे चेंजेस आहे. जिथं चेंजेस मी तुम्हाला सांगते हे बघा असं जोडून घ्यायचं आहे. आणि आतमध्ये जिथं पॉईंट बनतो आहे तिथं असं
शेप देऊन घ्यायचा आहे आणि आतमध्ये एक लाईन इतकाच फक्त आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने. आता हे बघा आपल्याला मोंढ्यात देखील टक्स घ्यायचा आहे. आता हा किती 2 इंचाचा, आता वरती घेऊ आपण 1 इंचाचा. तर हे बघा असं टेप ठेवायचं आहे आणि जिथं राऊंडला टच होतोय तिथं मार्किंग करायची. आता 1 इंचाचं अर्धं केलं तर किती होईल, अर्धा इंच. तर त्या मार्किंगच्या वरती अर्धा इंचावर एक मार्किंग करायची. हे बघ, त्यानंतर असं त्या मार्किंगपासून असं एक ठेवून घ्यायचं आहे टेप. 1 इंच कुठे येतं आहे तिथं असं मार्किंग करायचं आहे. पूर्ण टक्स आपल्याला 1 इंचाचं घ्यायचं आहे. तर आता ते मार्किंग आपण शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला जोडून घेऊ. इकडे थोडी बाहेर लाईन काढून जोडून घेऊ, कारण आपल्याला लाईन चेक करावं लागणार आहे. तर त्यासाठी हे बघा आता या दोन्ही लाईन चेक करून घ्यायच्या आहे आपल्याला. आता कमरचं माप टाकते मी इथं. जे फ्रंटला टाकलं होतं जे फ्रंटमध्ये आपण लूजिंग दिली होती सेम त्याच पद्धतीने कमरला देखील लूजिंग द्यायची 4 इंच. तर आता 29.5 आहे. 29.5मध्ये 4 इंच प्लस करायचं आहे आपल्याला. कमरला पण सेम त्याच पद्धतीने लूजिंग देते मी. तर हे बघा झालं 33.5. 33.5ला 4ने डिवाईड करायचं आहे. तर हे बघ किती आलं, 8 लाईनच्या 8.3 म्हणजे 8 इंचाच्या वरती 3 लाईन म्हणजे 8.25च्या वर 1 लाईन. तर इथे मी मार्क करते 8.25चे. आता हा टक्स आहे, तर ह्या टक्सचे देखील मार्जिन घ्यायचं आहे. आपला टक्स 2 इंचाचा आहे तर 2 इंच मार्जिन घेतले. पुढे शिलाई मार्जिन घेते मी 1.5 इंच. तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली मी. आता ते आता जोडून घेते आतमधली लाईन आतमधल्या लाईनला आणि बाहेरची लाईन बाहेरच्या लाईनला. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. हे बघा आता जोडून घेतलं आहे. आता आपल्याला ह्या दोन्ही लाईन चेक करून बघायच्या. आता ही किती आली आपली 6.5, तर ही देखील तेवढीच पाहिजे. त्यासाठी हे बघा असा टेप ठेवून चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. तरी बघा ते 6.5 येतं आहे. तर इथं मी मार्क करून घेते. तर किती गॅप येतो आहे आपला पुन्हा एकदा चेक करून दाखवते. बघा अर्धा इंचातला 1 लाईन कमी एवढा गॅप येतो आहे. तर सेम तो गॅप आपल्याला इकडं फोल्ड लाईनवर टाकायचा आहे. बघा अर्धा इंचाला 1 लाईन कमी. ते असं तिरपं जोडून घेते मी. आपण ब्लाऊजला कसं करतो सेम दोन्ही लाईन चेक करतो, जेवढं अंतर आलं तेवढं टाकतो, तर सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. आता इथं देखील जेवढं अंतर आलं आहे त्याच्या डबल घ्यायचं आहे. आता किती आलं आहे, अर्धा इंचाला 1 लाईन, तर एक लाईन कमी, तर 1 इंचाला 2 लाईन कमी इथं मी मार्क केलं आहे. बघा त्यानंतर हे अशी तिरपी लाईन जशी क्रॉस होती तशी जाऊ द्यायची आणि हे बघा असं ड्रॉ करून घ्यायची लाईन. ती इकडे देखील मी अशी तिरपी जोडून घेते आहे. बघा त्यानंतर मोंढ्याच्या इकडे हे बघा ह्या मार्जिन लाईनवर देखील सेम तेच मार्किंग करायचं आहे. अर्धा इंचाला 1 लाईन कमी. तर हे बघा पट्टी अशी ठेवायची आपल्या त्या फिटिंगच्या लाईनला अशी टच झाली पाहिजे. हे बघा इकडे जशी तिरपी जाती जाऊ द्यायची, पण फिटिंगच्या लाईनला बघा कशी तिरपी जाती तशी ठेवून घ्यायची. हे बघा टच करून. आता त्याच्यावर मी वरती 1 लाईन ओढून घेते. जिथं मार्किंग केलं आहे तिथं आपल्याला लाईन देऊन घ्यायची, कारण नवीन आर्महोल ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला लाईन मी ओढून घेते. हे बघा आता ह्या देखील लाईन आपल्याला चेक करावं लागणार आहे आर्महोलमधल्या. तर अगोदर ही चेक करायची गळ्याकडली, तर किती येते 5.25. तर हे बघा थोडंसं जास्त नाही, थोडं बाहेर जाते. तर जेवढं जातं आहे तिथं मार्किंग करून घ्यायची. आता ती लाईन आपण ही बघा अशी जोडून घेऊ. अगोदर थोडीशी पुन्हा एकदा तिला थोडं आतमध्ये मार्क करू. हे बघा अशा पद्धतीने. आता बघा स्केल कशी ठेवायची, जशा आपल्या त्या लाईन फिटिंगच्या लाईन तिरप्या गेल्या आहे ना तशाच पद्धतीने आपल्याला स्केल ठेवायची. आहे बघा बघून घ्या कशा पद्धतीने ठेवायची आणि ती असे ते इथं जॉईंट करून घ्यायची. आता नवीन आर्महोल ड्रॉ करून घेऊ. तर हे बघा इथं मी नवीन आर्महोल ड्रॉ करून घेते. दुसरा स्केच पेन घेतला आहे कारण तुम्हाला लाईन समजली पाहिजे त्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने नवीन आर्महोल ड्रॉ करून घेतला आहे. आता बेसिक आपली जेवढी मार्किंग आहे तेवढी मार्किंग झाली आहे. आता आपण कटिंग करायला घेऊ. तर हे बघा मी इथं आता कटिंग करायला घेते.
व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पण काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटद्वारे सांगा. मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करून सांगेल, तुमच्या काही कमेंट असतील तर. आता आपण कटिंग करण्यासाठी घेऊ. आता हे बघा, जिथून लाईन मायनस केलं आहे तिथूनच कट करते मी, बघून घ्या. नवीन लाईन आपण ज्या मायनस केलं आहे ते ड्रॉ केलं आहे बघा, तिथून मी कट करते अशा पद्धतीने. इकडनं फिटिंगची लाईन कट करून घेते. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शिलाई मार्जिन 1 इंच दिली तरी चालेल, पण मी 1.5 इंच दिली आहे. जेवढं माझ्याकडून समजावणं होईल तेवढं मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. जरी एखादा 2 पॉईंट राहिला असेल तर तुम्ही कमेंट करा आणि विचारून मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. तर पुढच्या गळ्याचं देखील कटिंग करून घेते अशा पद्धतीने. त्यानंतर क्रॉसमध्ये देखील अशी कटिंग करून घेते, जेव्हा शोल्डरची मार्किंग केली होती ती. आता खालून अगोदर आपल्याला टक्स कट करावं लागेल, कारण आर्महोलमधला शेप देण्यासाठी. तर हे बघा, आता तुम्हाला पाहिजे तुम्ही इथे प्रिन्सेस कट देखील देऊ शकता. सेम हीच पद्धत आहे, पण मी इथं 1 टक शिवते. तर हे बघा, अशा पद्धतीने आता मी टक्स कट करून घेतला आहे. आता हे बघा, या 2 लाईन मार्क केल्या आहे ना, या एकावर एक अशा व्यवस्थित ठेवायच्या आपल्याला अशा पद्धतीने. बघ, पिन लावून घेते इथं, असं व्यवस्थित पिन लावून घ्यायची. हे बघा, आता आपला जो आर्महोल आहे तो जॉईंट होतोय बघा, दिसत असेल तुम्हाला. हे बघा, नवीन आर्महोलचा जो शेप दिला आहे आपण तो जुन्या आर्महोलला आपल्याला जॉईंट होतोय. इथे मी एक पिन लावून घेते आणि मोंढा म्हणजे आर्महोल कट करून घेते. आर्महोल म्हणत असेल तर आर्महोल म्हणजेच मोंढ्याला आपण आर्महोल म्हणतो. तर हे बघा, आता नवीन आर्महोल मी कट करून घेते अशा पद्धतीने. व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे, जसं मार्किंग केलं आहे तशीच कटिंग करायची आपल्याला. आता आपली फ्रंट पार्टची तर कटिंग झाली आहे. आता आपल्याला बॅक पार्टवर घ्यावं लागेल, कारण हाच पॅटर्न ठेवून बॅक पार्टची आपण कटिंग करतो. तुम्ही ब्लाऊजमध्ये बघितलंच असेल, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला. तर प्रिन्सेस कटसाठी हे बघा, या लाईनचा सेंटर काढायचा आणि प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. तर मी इथं 1 टक्स घेतले. तर हे बघा, हा बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्टची आपण अगोदर ड्राफ्टिंग करून घेऊ, कारण ब्लाऊजमध्ये अगोदर बॅक पार्ट ड्राफ्ट करतो आणि मग फ्रंट पार्ट करतो. इथं मला असं वाटलं बॅक पार्ट करून ठेवला आहे आपण, पण बॅक पार्ट केलेला नाही. आता बॅक पार्ट ड्रॉ करायचा आहे, त्यासाठी वरतून सरळ लाईन ओढली आहे. आता बघा, तर आपल्याला इथं शोल्डरची मार्किंग करायची. शोल्डर आपलं 14.5 आहे, तर 14.5चं निम्मं झालं 7.25. तर 7.25 मार्किंग करून घेते मी. हे बघा, फोल्ड साईडकून टेप ठेवला आहे, 7.25 मार्किंग केली आहे. परत पुन्हा 2.5 इंच फोल्ड साईडकून मार्किंग करून घेते गळा रुंदीची. आता बघा, हा पॅक नेक आहे, म्हणजे आपलं मागचा गळा 2च इंचाचा आहे. तर मग आपल्याला डाऊन जाणं हे आपलं फ्रंटमध्ये गेलं होतं 1 इंच, ते नाही घ्यावं लागणार. तर आपल्याला चार्ट बघावं लागेल. ते बघा, शोल्डर डाऊन. तर आपलं शोल्डर कोणत्या लाईनमध्ये येते, तर 3ऱ्या लाईनमध्ये येते. 14 ते 15च्या लाईनमध्ये. तर 1.5 इंच इथं डाऊन जावं लागणार आहे. तर हे बघा, आपण फ्रंटमध्ये 1 इंच गेलतो, पण हे पॅक नेक आहे, म्हणजे पूर्ण आपलं मागं गळ्याचा 2च इंचावर आकार असणार आहे. त्यामुळे इथं 1.5 इंच डाऊन गेलो आहे. हे बघा, तर ते 1.5 इंच डाऊन आता 2.5 इंचाला असं जॉईंट करून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. आता इथून आता आर्महोलची मार्किंग करावं लागणार आहे. आता आर्महोलची जी फ्रंटला केली होती तीच आपण बॅकला देखील सेम त्याच पद्धतीने करणार आहे, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते चार्ट. मी सर्व चार्ट तसे लिहून घेतले. हे बघा, पॅकनेक फॉर्म्युला. तर आपली चेस्ट आहे ती 2ऱ्या लाईनमध्ये
तर हे बघा 34 भागिले 6 करायचं आहे. हे बघा 34 भागिले 6 प्लस 1 इंच. अशा पद्धतीने 6.5च्या वरती एक लाईन मार्किंग करायची आपल्याला, जिथून आपण डाऊन गेलो आहे तिथून. तर हे बघा इथून डाऊन गेलो, इथून आपल्याला 6.5च्या वरती एक लाईन इतकी मार्किंग करायची आहे बघा. अशा पद्धतीने मी इथं 6.5च्या वरती एक लाईन इतकी मार्किंग करते. त्याच्यावर अशी सरळ लाईन ओढून घेते, कारण याच्यावर आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे. आता बघा छातीत आपण फ्रंट पार्टला जेवढी लुजिंग दिली होती, सेम बॅक पार्टला पण तेवढीच लुजिंग द्यायची आपल्याला. तर फ्रंटला आपण 4 इंच दिली होती, आता बॅकला पण 4च इंच देऊ. 34 अधिक 4 इंच बरोबर 38. 38ला 4ने भागायचं, आलं 9.5. ते बघा इथं 9.5 एक मार्किंग देऊन घेते. सेम तीच पद्धत आहे, जी बॅकला लुजिंग दिली होती आपण, फ्रंटला लुजिंग दिली होती तीच बॅकला द्यायची. कारण हे ड्रेस आहे आपला, ब्लाऊज नाही आहे. ब्लाऊजला आपलं वेगळे असतं, पण हे ड्रेस आहे, ड्रेसला आपण सेम लुजिंग देतो. तर हे बघा, तर लुजिंग देऊन घेतली आपण इथे. तर हे बघा, तर ह्या लाईनचं आपल्याला सेंटर काढणार आहे, कारण पॅकनिक असल्यामुळे शोल्डर मायनस नाही होणार आहे. तर हे बघा या लाईनचा सेंटर काढला. आता हे बघा इथून शोल्डर चेक करायचं, इथं 7.25 आहे. ते इथं वरती जेवढं 7.25 आहे त्या सेंटरच्या लाईनवर आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. तर इथं 7.25 आहे, तर इथं मी 7.25 मार्किंग करते. हे बघा जेवढं वरती आहे त्याला अर्धा इंच कमी इथं घ्यायचं आहे. छातीच्या लाईनवर पण अर्धा इंच कमी मार्किंग करायची. इथं छातीच्या लाईनवर अर्धा इंच कमी मार्किंग करायची. जेवढं शोल्डर आहे वरती तेवढं मधल्या सेंटरपासून अर्धा इंच कमी, छातीच्या लाईनला पण अर्धा इंच कमी. तर हे बघा अशी क्रॉसमध्ये लाईन मी जोडून घेते. त्यानंतर आपल्याला इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायची. आता बॅक पार्ट आहे, फ्रंटला केली होती आपण 0.75. चार्ट बघूनच केली होती मी, पुन्हा एकदा चार्ट दाखवते तुम्हाला. तर हा बघा, आता बॅकला आपण 1 इंच करणार आहोत. तर हे बघा इथून क्रॉसमध्ये मार्किंग करायची 1 इंचावर. अशा प्रकारे टेप ठेवून घेते मी, 1 इंचावर मार्किंग करून घेते. आणि फ्रेंच कवने आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जसा सेट होतोय तसं होऊ द्यायचं आहे आणि आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने मी आर्म होलचा शेप देऊन घेतला. त्यानंतर बघा आपल्याला आता शोल्डर मायनस करावे लागणार आहे, बोटनेकचा शोल्डर मायनस चार्ट बघून. तर हे बघा इथे मी घेतलं आहे बोटनेक शोल्डर मायनस. आपलं शोल्डर तयार किती आहे, 3 इंचाचं आहे, तर इथं अर्धा इंच मायनस करावं लागेल. तुमचं ज्या लाईनमध्ये येईल तेवढं मायनस करायचं आहे. आता आपलं रेडी शोल्डर आहे 3 इंच, 3 इंच मार्किंग करीत. आता हे बघा इथून अर्धा इंच मी असं मार्किंग करून घेते. मी स्केलने जोडून घेते त्या मार्किंगला, सेंटरच्या मार्किंगपर्यंत. हे बघा अशा पद्धतीने एवढं आपल्याला मायनस करायचं आहे शोल्डर. तर हे बघा मी असं इथे, कारण इथं पॉईंट बनतो त्यासाठी आपल्याला शोल्डर मायनस करावंच लागतं, कारण पॅक नेक आहे त्यामुळे. आता हे बघा, आता मागचा गळा घ्यायचा आहे आपल्या, मागच्या गळ्याची उंची घ्यायची आणि ब्लाऊजची देखील उंची घ्यायची. आता ब्लाऊजची उंची मी इथं 15.5 आहे, तसं 1 इंच प्लस करून 16.5 मार्किंग करते. हे बघा पुढे देखील असं 2 मार्किंग करून घेते, म्हणजे आपली सरळ लाईन येईल त्यासाठी. ते बघा अशी मार्किंग करून घेते मी. आता बघा, तर इथे देखील आपल्याला कमरचं माप टाकायचं आहे. तर आपली कमर किती आहे, 29.5. 29.5 मध्ये जी फ्रंटला आपण लुजिंग दिली ती सेम इथं देखील लुजिंग देणार आहे 4 इंच. 33.5 झालं, त्याला भागिले 4 करायचं आहे. 8.25च्या वरती एक लाईन, म्हणजे 8.3 आहे, तर 8.25च्या वरती एक लाईन व मार्किंग करू आपण इथं. हे बघा अशा पद्धतीने फोल्ड बाजूकडून टेप ठेवून घेतलाय. आता
मागच्या साईडला आपण 1 इंचचा टक्स देणार आहे, त्यासाठी 1 इंच प्लस करून घेते मी. बॅकच्या साईडला तुम्हाला नसेल द्यायचा, तुम्ही नाही मार्किंग केलं तरी चालेल, नाही घेतला टक्स तरी चालेल. पुढे शिलाई मार्जिन घेतली 1.5 इंच. आता हे मार्किंग आपण जोडून घेऊ. आतमधली लाईन आतमधल्या लाईनला, बाहेरची लाईन बाहेरच्या लाईनला, अशा प्रकारे जोडून घ्यायचे. इकडे देखील सेम त्याच पद्धतीने मी फिटिंगची लाईन जोडून घेते. आता बघा, एवढी आपली आता मार्किंग झाली. आपण आता गळ्याची मार्किंग करणार आहोत. तर वरतून बघा, इथून स्ट्रेट लाईनपासून टेप असं ठेवून 2 इंच मार्किंग करते आहे बघा. अशी मार्किंग गळ्याची करून घेतली. त्यानंतर आता शोल्डरचं आपल्याला मार्किंग करायची. जिथून मायनस झालं आहे, हे बघा, आता हे मायनस झालं आहे ते पकडायचं नाही आपल्याला. हे बघा, तिथून पुढे टेप ठेवला आहे, 3 इंच तयार आहे, 4 इंच मार्किंग करते. हे बघा, आता गळा रुंदी चेक करून घ्यायची आपल्याला किती आली. पुन्हा एकदा इथून देखील 2 इंच मार्किंग करते. आता गळा रुंदी चेक करायची किती आली, 3 इंच. तर इथे देखील 3 इंच मार्किंग करून बॉक्स बनवून घेते. हे बघा, अशा पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा आहे. मागच्या गळ्याचा राऊंडच शेप आहे, तर आपण फ्रेंच कवने आकार देऊन घेऊ राऊंड गळ्याचा. तर हे बघा, तर इथून आपल्याला काय करायचं आहे, जी शोल्डरची क्रॉस लाईन आहे तिथून खाली अर्धा इंच अशी डॉट डॉटची लाईन बनवून घेते. कारण तिथून आपलं शोल्डर स्टिचमध्ये जाणार आहे, तर आपल्याला गळ्याचा आकार त्याच्या खाली द्यायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने असं क्रॉसमध्ये दिला तरी चालेल, कारण जेव्हा स्टिच होईल तो बरोबर होऊन जाईल. तर हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण कटिंग करून घेऊ. बॅक पार्टची एवढी मार्किंग झाली आहे, आता आपण कट करून घेऊ. तर त्यासाठी अगोदर फ्रंट पार्ट ठेवावा लागेल, इथे चेक करून घ्यावा लागेल, आपण जसं ब्लाऊजला चेक करतो त्या पद्धतीने. आता मी इथं फ्रंट पार्ट घेते. तर हे बघा, अशा पद्धतीने ठेवायचा आहे हा फ्रंट पार्ट. 1 लाईन इतकं थोडंसं खाली असं मार्जिनच्या लाईनला अशी व्यवस्थित जॉईन करून ठेवायचं आहे बघा. आणि आता जसं क्रॉसमध्ये जातं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. इकडे देखील सेम त्याच पद्धतीने. आता आर्म होलची मार्किंग आपण जॉईंट करून घेऊ स्केलनी. त्यानंतर बॅकचं आपलं काही एवढं क्रॉसमध्ये जात नाही, त्यामुळे मायनस करायची गरज नाही. अशी स्ट्रेट लाईनला मी जोडून देते. आता आपण कटिंग करून घेऊ. आता एवढी बॅक पार्टची ड्राफ्टिंग झाली आहे, तर मी कट करायला घेते. हे बघा, अशा पद्धतीने कटिंग करून घेते. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आपल्याला. आता तुमचे काही डाऊट असतील तर मी हे सर्व डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे, पण जरी काही राहून गेले असतील तर तुम्ही कमेंट करा, मी नक्कीच तुमचे डाऊट क्लिअर करील. काही कुठे राहिलं असेल, काही अडचण असेल तर हे बघा, आता शोल्डर देखील आपल्या क्रॉसमध्येच कट करून घ्यायचं आहे. कारण पॅकनेकचं शोल्डर आपलं हे क्रॉसमध्येच असतं, मायनस नसतं. आपण डीप नेकला मायनस करतो, पॅकनेकमध्ये आपलं शोल्डर क्रॉसच लाईन असते. तर हे बघा, अशा पद्धतीने बॅकचा नेक देखील कट करून घेते, म्हणजे गळा. आता हे थोडं तिरपं जरी गेलं तरी चालेल, कारण जेव्हा आपण हे बघा, आपण अर्धा इंच घालूनच स्टिच करणार आहे, तर स्टिच करताना आपले शोल्डर बरोबर होऊन जाईल. आता आपल्याला स्लीव कट करायची, त्यासाठी मी राऊंड चेक करून घेते. स्लीव आपली पफ स्लीव असणार आहे, म्हणजे वरती फुगा असणार आहे. तर हे बघा, मी राऊंड चेक करून घेते. अशा पद्धतीने पूर्ण राऊंड आला आहे आपला 10 इंच. 10ला 1 लाईन कमी घेतलं तरी चालेल. आता फ्रंटचं देखील चेक करून घेतलं आहे, फ्रंटचं देखील चेक करून घेते. तर वरतून अर्धा इंच सोडून आपल्याला फ्रंटचं देखील चेक करून घ्यायचं आहे.
सेम याच पद्धतीने. तर किती आलं आहे 9.5ला एक लाईन कमी, 9.5 घेतलं तरी चालेल किंवा एक लाईन कमी घेतलं तरी चालेल. आता आपण स्लीवसाठी न्यूजपेपर घेते मी दुसरा, त्यावर आपण स्लीव कट करणार आहोत. तर हे बघा, अगोदर इथे मी लिहून घेते मोंड्याचे राऊंड. बॅकचा आला होता 10 इंच आणि फ्रंटचा आला होता 9.5. ते बघा 9.5 असं लिहून घेतलंय. आता आपल्याला इथं बाहीची लांबी टाकायची. तर आपली बाही आहे फोल्ड बाजू समोर ठेवते मी, त्यावर आपल्याला बाहीची लांबी टाकायची. बाही आपली 11 इंचाची, तर मी 12 इंचावर मार्किंग करते. आतमध्ये 4 इंचावर मार्किंग केली आहे, पण त्याची काही गरज पडणार नाही कारण आपण स्लीवचा फर्मा घेणार आहे, त्यावरूनच ड्राफ्टिंग करणार आहे. त्यासाठी आता खाली देखील 12 इंचावर एक मार्किंग करून घेते. हे बघा अशा पद्धतीने. तर एक लाईन सरळ ओढून घेते. हे बघा सरळ लाईन ओढून घेते. आता बघा इथं आपण जो फर्मा कट केला होता मी, या फर्म्याचा देखील व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही जाऊन नक्की चेक करा. तर आपण स्लीवचा फर्मा बनवून घेतला आहे, त्यावरूनच स्लीवची कटिंग करतो. हा बघा, हा स्लीवचा फर्मा मी बनवून घेतला आहे. तर आता मी या फोल्ड बाजूला अशी फोल्ड बाजू व्यवस्थित जॉईंट करून ठेवणार आहे बघा अशा पद्धतीने, आणि स्लीवचा आकार देऊन घेणार आहे. तरी बघा स्लीवचा आकार देऊन घेते मी. अशा प्रकारे हा फर्मा असं बनवून घेतलेला असला म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा बाहीला आकार देण्याची गरज पडत नाही. त्यासाठी तुम्ही देखील हा फर्मा बनवून घ्या. आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे, नक्की जाऊन चेक करा. तुम्ही हा फर्मा ब्लाऊजला देखील वापरू शकता आणि कुर्तीला देखील म्हणजे ड्रेसला देखील वापरू शकता. आता इथून वरती आपल्याला 3 ते 3.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आता हे बघा मी 3.5 इंचावर मार्किंग केली आहे कारण पफ बाही आहे त्यासाठी. तर इथून जॉईंट बघायचा आपला 4 इंच. त्या 4 इंचावर मार्किंग केली. आता वरती देखील मी सेम 4 इंचावरच मार्किंग करते आणि एक बॉक्स बनवून घेते. इथून देखील असं बॅकचा राऊंड मोजून घेते. किती आला तर 10 इंचाला एक लाईन कमी. फ्रंटचा काय घ्यायचा नाही कारण आपल्याला पफ बाही आहे त्यामुळे पुढचा आकार देण्याची गरज नाही आहे. तर हे बघा बॉक्स बनवून घेते. ते 4 इंचाचं आपण मार्किंग केलं आहे तिथं, आणि खाली देखील हे बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा मार्किंग घेते मी 4 इंचावर. हे बघा इथं मार्किंग घेतली. तसं बॉक्स बनवून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण बाईचा शेप देऊन घेते मी अशा पद्धतीने. हे बघा वरतून असा, आणि आपल्याला इथे असं या मार्किंगला जॉईंट करायचं आहे बघा इथे. आता मी हा पफ बाईचा शेप देऊन घेतला आहे. खूप सोपी पद्धती आहे. अगोदर आपली साधी बाई ड्राफ्ट करायची, ड्रॉईंग करायची. त्यानंतर वरती असं 3.5 ते 3 इंच तुम्हाला जेवढा मोठा पफ पाहिजे 4 इंचापर्यंत पण जाऊ शकता तुम्ही. तर हे बघा आता आपण इथून जे दंड घ्यायचे मार्किंग घेतले त्यासाठी 5 इंच एक मार्किंग केले, 8 वर एक केले आणि 11. तर आता इथून खालून 11 इंच दंड घे रे, तिथून आपल्याला 5.5 इंच मार्किंग करायचे. त्याच्यानंतर शिलाई मार्जिन घ्यायची 1.5 इंच. नंतर वरती 8 वर केलं आहे तिथून आपल्याला 6 ते 6.5 इंच मार्किंग करायचे. दंड घेरी इथे मी टाकते. तर हे बघा अशा प्रकारे मार्किंग करून घेते मी. 13 इंच किंवा 13.5, 6 6.5 वर मार्किंग करून घ्यायची. इथे मी 6.5 वर मार्किंग करते. पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर 5च्या लाईनवर देखील 6 इंचावर मार्किंग करते किंवा 6.5 इंचावर मार्किंग करून घेते 5च्या लाईनवर पण, कारण सेमच दंड घेर आहे. तर हे बघा पुढे शिलाई मार्जिन बरोबर येईल आपलं जिथं मार्किंग केलं आहे तिथं.
आता आपण स्केलने लाईन जोडून घेऊ आणि आता स्लीवची आपली जेवढी ड्रॉईंग झाली आता आपण कट करून घेऊ स्लीव अशा प्रकारे. त्या स्लीव कट करून घ्यायची जशी ड्रॉईंग केली तशी. आता हे बघा, या पुढच्या स्टिचिंगचा आणि अस्तर कटिंगचा आणि फॅब्रिकवर आपण जे कापड घेतलं त्यावर कटिंगचा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शूट करू, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल ताईंनो, तुम्ही देखील बोर होऊन जाशाल. त्यामुळे आपण फक्त आता इथे एवढंच पॅटर्नची कटिंग करून घेतली. या पुढची कटिंग आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघू. तर हे बघा, आता स्लीव देखील कट झाली आहे. आता इथं स्लीवला जिथं जॉईंट झाली तिथं असं सेंटर म्हणजे कट्स देऊन घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला इथपर्यंत प्लेटा द्यायच्या आहे त्यासाठी. तर हे बघा, आता सर्व पॅटर्न आपले तयार झाले योगपाठचे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही कमेंट असतील त्या देखील करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.